काटा आला माझ्या अंगावर. ही छक्कड जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. तुम्ही जेव्हा शेवटचा अंतरा ऐकता त्यावेळेला लक्षात येतं की हे केवळ एका प्रेयसीला, एका बायकोला मी मिस करतो एवढंच फिलिंग नाही आहे, त्याच्या पलीकडे वेगळं फिलिंग आहे. ते फिलिंग काय आहे तर शेवटचा अंतरा मी तुम्हाला वाचून दाखवतो. अरे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची अन दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परितग मग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना भेट नाही माझी तिची. तीच गत झाली आहे या 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 खंडित महाराष्ट्राची. अन बेळगाव कारवार डांग उंबर गावावर मालकी दुजांची. धोंड खंडणीची कमाल दांडेलीची जीड बेकीची गरज एकीची. अन म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला या शाहिराची. आता वळू नका, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका. बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. माझी मारा गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. बिनी मारायची. बिनी म्हणजे काय? बिनी म्हणजे हे रण जिंकायचंय, हे अजून संपलेलं नाहीये. आणि त्यासाठी मला आठवण येते माझ्या महिन्याची. माझ्या महिन्याचं नाव काय आहे? माझ्या महिन्याचं नाव आहे बेळगाव, माझ्या महिन्याचं नाव आहे कारवार, माझ्या महिन्याचं नाव आहे डांग आणि उंबरगाव. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. सो हा राजकीय प्रश्न आहे, हा इमोशनल प्रश्न आहे. पहिलं जे होतं की ओती ओ बांधा रंग गव्हाळा गोरचंद्राची उदात्त गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझ्या रामाची. हे कोणाला उद्देशून आहे? ह्या गावाला उद्देशून आहे. अण्णाभाऊ कुणाला असं सामान्य आपल्या दूर राहिलेल्या बायकोला उद्देशून हे लिहितायत का? नाही नाही, हे लिहितायत की बेळगाव किती सुंदर आहे, कारवार किती सुंदर आहे. त्या सौंदर्याचं वर्णन आहे, त्यांच्या बायकोचं वर्णन नाही आहे, त्या सौंदर्याचं वर्णन आहे. आणि आज तुम्ही ज्या वेळेला जाता तिथे त्यावेळेला लक्षात येतं की हो काय सुंदर भाग आहे हा. हिरवा गार उसाची शेत, डोंगर, दर्या, वा 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 वा. निपाणी नंतर ज्यावेळेला आपण जातो आणि आपल्याला असं वाटतं तिकडनं खरं तर तुम्ही मंगलोर पर्यंत जर का गेलात, मग तुम्ही कोस्टल बाजूनी जा किंवा हिलच्या बाजूनी जा, कर्नाटक बघत बघत आपण जातो आणि आपल्याला लक्षात येतं की ह्या स्वर्गाची सुरुवातच फक्त कोल्हापूरच्या दारात आहे. तिकडनं खरा स्वर्ग पुढचा सुरू होतो. स्वर्ग त्यांच्याकडे राहू द्या, दार आमचा आमचा आम्हाला परत द्या, असं ते आहे.